हाय एव्हरीवन, आय होप तुम्ही सगळे खूपच मजेत आहात। आज मी श्रावण सोमवारसाठी खूपच सुंदर आणि इझी रांगोळी शेअर करणार आहे। खूपच सोपी आणि सुंदर अशी शिवलिंगची रांगोळी काढणार आहे, तर नक्की पहा आणि मला सांगा तुम्हाला ही रांगोळी आवडली की नाही। माझ्याकडे ना खूप बेसिक कलर्स आहेत, तर त्याच रंगाने मी आज ना रांगोळी काढणार आहे। पहिले तर मी बेलाची 2 पानं काढणार आहेत छान। त्यासाठी मी जरा ना डार्क हिरवा कलर यूज केलेला आहे। तुमच्याकडे जो कोणता रंग असेल ना हिरवा रंग, तुम्ही त्याच्याने सुद्धा काढू शकता। छान मी अशी 2 मोठी पानं काढून घेतली आहेत। आता आतमध्ये सुद्धा आपण पूर्णपणे रंग भरून घेऊया। शिवलिंगची रांगोळी ज्यांना जमत नसेल ना त्यांनी हा व्हिडिओ नक्की पाहिला पाहिजे। मला सुद्धा ना खूपच सोपी अशी रांगोळी आवडते, मला पण काय अवघड रांगोळ्या जमत नाहीत। आय होप तुम्हाला पण खूप हेल्प होईल। रंग भरण्यासाठी ना मी एक छोटूसा डब्बा घेतला आहे, त्यात ना मागून चांगले होल्स केलेत मी त्याला। त्याच्याने काय होतं माहिती आहे का, आपला वेळ सुद्धा वाचतो आणि रंग जे आहे ना ते पटपट भरत जातं। आता आपण दुसऱ्या पानातही हा रंग भरून घेऊया। एक्स्ट्रा जे कलर्स ना बाजूला पडतात ना त्यात काय टेन्शन घेऊ नका, आपण त्याला काढूया। आता शिवलिंगसाठी ना मी हा काळा रंग घेतलेला आहे, त्याला मी मस्त शिवलिंगचा आकार देत आहे। थोडंफार रंग ना इथे तिथे पसरतंच, ते नेहमी होतं रांगोळी काढताना, त्यासाठी काही काळजी घेऊ नका। आता हे बेलाचे जे पानं आहेत ना ते एकदम रिअल दिसण्यासाठी मी त्यावर थोडे डिटेल्स ॲड करत आहे। त्यासाठी मी लाईट हिरवा रंग घेतलेला आहे। तुमच्याकडे जे काही कलर्स अवेलेबल असतील ना घरी, तुम्ही त्याच्याने सुद्धा हे काढू शकता। बघा आता ही पानं किती सुंदर दिसत आहेत। आता जरी तुम्हाला रांगोळी काढता जमत नसेल ना, बट तुम्ही जर प्रयत्न करत राहाल ना तर तुम्हाला नक्की एक दिवशी खूपच छान अशी रांगोळी काढता येईल। फक्त एवढं आहे की त्याला थोडी प्रॅक्टिस लागते। जर तुम्हाला हवं असेल ना तर मी छान अशी माझी रेसिपीज वगैरे पण या चॅनलवरती शेअर करत जाईन, मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा। एक छान अशी सुंदरशी फूल मी आता काढत आहे। त्यासमोर आपण 2 पानं पण काढून घेऊ। त्यासाठी मी घरी असलेला एक पेन वापरलेला आहे। तर हे रांगोळी काढण्यासाठी ना तुम्हाला फार काय सामान वगैरेची काही गरज पण नाही आहे। इतकी सोपी आणि झटपट ही रांगोळी बनते ना, नक्की काढून पहा आणि मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा। मध्ये एक दिवा ठेवला आहे मी छोटूसा, आणि बघा आता ते किती सुंदर दिसत आहे। जर तुम्हाला ही रांगोळी आवडली असेल ना तर मला नक्की सांगा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।